हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे. जसं की तुम्ही मागचा व्लॉग पाहिला होता, आम्ही अंगणवाडीमध्ये ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून घेतला होता. त्याच्यानंतर सोबतच आहे ना मुलांचं बोरनान सुद्धा केलं होतं. तर त्याच्यामध्ये बरेचशा म्हणजे आम्ही कॉन्ट्रीब्युशन केली होती, फरसाण वगैरे मागवलं होतं. आता तुम्ही तो व्लॉग पाहिला असेल तर माहितीच असेल, नसेल पाहिला तर जाऊन बघून घ्या, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजेल, म्हणजे जे मला म्हणायचं ते. त्यातलं आहे ना फरसाण वगैरे मागवलं होतं आणि बऱ्यापैकी फरसाण उरलेलं आहे, पैसे उरलेले होते. तर बाकीचं मी त्या व्लॉगमध्ये का सांगितलेलं आहे, तो पण तुम्ही बघू शकता. उरलेले आणि त्यातले ना पैसे उरलेले आहेत. तर म्हटलं प्रत्येकीला वाटायला गेलं तर 7-7 रुपये येत आहेत. तर म्हटलं काय करायचं ना, सगळ्यांचं आम्ही मत घेतलं की सगळ्यांना नाही का, आता सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे म्हटल्यावर सगळ्यांचं मत घेतलंच पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यांचं मत घेतलं आणि मुलांना आहे ना आम्ही तिथे आज असं नाही का भेळ बनवणार आहोत. तर म्हटलं 7-7 रुपये पेक्षा आहे ना आपण 120 रुपये काहीतरी किलोने फरसाण आहे आणि काहीतरी मुरमुरे पण येतील त्याच्यामध्ये. म्हणजे जेवढे पैसे उरले तेवढ्यामध्ये आम्ही सगळं बसवण्याचा प्रयत्न करतोय. तर असं करून आहे ना आज मस्त अशी भेळ बनवायचं ठरलेलं आहे. पहिले ना मी क्लासला गेली होती आज आणि त्याच्यानंतर आरूला शाळेत सोडलं आणि अचानक ठरलं सगळं. म्हणजे अगोदर आमचं झालं होतं, नुसता विषय झाला होता की आपण करूया, पण मग आता तिथे गेली आणि फायनली ठरलं. सो त्याच्यामुळे मेसेज वगैरे टाकले सगळ्यांना, झालं. आणि त्याच्यानंतर आहे ना मागच्या वेळेस जसं आम्ही केलं होतं की ज्याला घरून ज्या वस्तू आणता येतील त्याने आणायचे. तर माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल होती, कोथिंबीर घेतली आणि प्रत्येकाला याच्यामध्ये म्हणजे नाही का ते भेळ वाढण्यासाठी ना इथे मी ताईंकडून पेपर घेऊन आले, कारण माझ्याजवळ नव्हते. कारण याचे आता तुकडे करायचे आणि त्याच्यामध्ये भेळ सर्व करायची, नाही तर मग मुलांना आहे ना डब्यांमध्ये देऊ आणि बायका असतील मग त्यांना पेपरमध्ये, असं आता बघू जसं मॅनेज होतं तसं. सो चला, आता आरूला मी शाळेतच सोडलं, घरी आले, फ्रेश वगैरे झाले थोडं आणि ताईंकडून पहिले पेपर आणले, कोथिंबीर वगैरे घेतली आणि चला आता अंगणवाडीत जाऊ. बरं चला, अंगणवाडीत पोहोचले. कोणी काय आणलेलं होतं तर सगळं मटेरियल जे आहे आम्ही जसं मागच्या वेळेस तुम्ही ब्लॉग पाहिला असेल हळदी कुंकूचा, तर त्याच्यामध्ये जसं आम्ही मटेरियल कट करून घेतलं होतं भेळचं, सेम त्याच पद्धतीने आज भेळ बनवणार आहोत. फक्त एका ताईने ना आज मस्त अशी इमली सुद्धा आणलेली आहे. इमलीची म्हणजे चटणी नाही का, ती गोड आंबट चटणी असते ती आणलेली आहे. तर आता आम्ही ते बनवत होतो तोपर्यंत इकडे ना दुसरा खाऊ, म्हणजे 2 खाऊ बनतात अंगणवाडीमध्ये, एक नाश्ता असतो आणि नंतर आणखी एक असतो. तर पहिले मुलांचा नाश्ता झाला होता, तर हा दुसरा म्हणजे जो खाऊ आहे तो वाटप करत होते एका ताई. आणि तोपर्यंत आहे ना इकडे आम्ही ना मस्त अशी भेळ बनवायला घेतली. आता भेळ आहे ना पहिले लहान मुलांना आहे ना थोडं फिकट बनवावं म्हटलं आणि मोठ्यांसाठी ना थोडी अशी तिखट बनवायचा प्लॅन ठरला होता. कारण मागच्या वेळेस आहे ना सगळ्यांना सारखी बनवली त्याच्यामुळे, आणि मुलांच्या हिशोबाने बनवली होती त्याच्यामुळे थोडी अशी फिकट झाली होती. आणि कांदे सुद्धा मागच्या वेळेस याच्यात थोडं कमी टाकले होते, म्हणून यावेळेस आहे ना बायकांसाठी थोडं वेगळं बनवावं म्हटलं, तिखट वगैरे, आणि मुलांसाठी फिकट, अशा पद्धतीने बनवायचं ठरलेलं आहे. सो त्याच्यामुळे सगळ्यात पहिले मस्त असं त्यांनी एका ताई आहेत, छान बनवतात भेळ वगैरे, त्याच्यामुळे त्यांच्याकडेच कॉन्ट्रॅक्ट असतो. तर सगळ्यात पहिले मुरमुरे, फरसाण वगैरे टाकलं, कांदे वगैरे, छान अशी मस्त भेळ त्यांनी रेडी करून घेतली. त्याच्यानंतर आहे ना सगळ्यांना आता ज्यांना पेपर हवे होते त्यांना पेपर दिले, ज्यांना डब्यात घ्यायचं होतं त्यांना डब्यात दिलं आणि अशा पद्धतीने आम्ही पहिली भेळ जी होती ती मुलांना वाटून दिली. आणि त्याच्यानंतर आहे ना आमच्यासाठी तिखट भेळ बनवायला घेतली. तर चला, शाळेतून घरी आले आणि छान झालं सगळं, मस्त सगळ्यांनी आणलं होतं घरून थोडं थोडं आणि छान सगळं पार पडलं वगैरे. सो घरी आले, फ्रेश वगैरे झाले आणि आता आहे ना मला मागे बघा, मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं कार कवर मागवलेला आहे. तुम्ही जर पाहिलं असेल मिनी ब्लॉग, त्याच्यामध्ये मी दाखवलं होतं. बरंचसं मोठं आहे, पण मग त्याचं काय होतंय ना, हे बघा हे साईड नाही ना थोडीशी ना, म्हणजे शिलाई एवढी काही पॅक नाही त्याची, तर म्हटलं मारून घ्यावं, कारण ते ना थोड्या दिवसांनी उसवेल असं वाटतंय ते, त्याच्यामुळे थोडी लूज वाटते शिलाई. त्याच्यामुळे म्हटलं चला आता शिलाई मारून घेते, मशीन आहे आपल्याकडे. तर अजून आहे ना आम्ही काही त्याला टाकलं नाही कारवर, कारण म्हटलं पहिले शिलाई वगैरे मारून घेऊ आणि त्याच्यानंतरच टाकावं.
स्वतःला मला एवढं काम करून घ्यायचं आहे आणि नंतर गावात जायचा प्लॅन चालू आहे माझा. कारण मागचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर ड्रेस वगैरे घ्यायची बाकी आहेत. आरूची ड्रेस घेतली होती, त्याच्यावरचे पॅन्ट वगैरे घ्यायचे बाकी आहेत आणि अजून 1-2 कामं आहेत, तर म्हटलं ते पण करून घ्यावं. चालू आहे प्लॅन. तर बघू आता. पहिले ना मी याला ना शिलाई मारून घेते कवरला पहिले. चला मस्त असं कारचं कवर जे आहे त्याला मी शिलाई मारून घेतली आणि त्याच्यानंतर आज आहे ना मला आरूसाठी ना मस्त असे पौष्टिक लाडू सुद्धा बनवून घ्यायचे. आता मागच्या वेळेस तुम्ही पाहिले असतील बरेच वेळेस मी बनवले, तर म्हटलं यावेळेस थोडंसं काहीतरी वेगळं ट्राय करावं. आता मुलांना आहे ना छोटी मोठी भूक संध्याकाळी लागते, तर त्यावेळेस ना ते मागतात आणि आपल्याकडून नेहमी बिस्किट वगैरे घरात असतं तर दिलंच जातं. पण यावेळेस मी पूर्ण चेंज केलं आहे. एकही मी बिस्किट यावेळेस किराणामध्ये आणला नाही आहे आणि म्हटलं त्याला घरीच आपण आहे ना काहीतरी बनवून द्यावं, कारण मैद्याने वगैरे मुलांना त्रास होतो आणि आरूला पण तसाच काहीसा होतो त्रास. त्याच्यामुळे मी त्याला सहसा अवॉइडच करते द्यायचं. तर त्याच्यामुळे ना म्हटलं त्याच्या छोट्या मोठ्या भूकसाठी ना आपण काहीतरी बनवायला घ्यावं. तर इथे ना मी मस्त असे पौष्टिक लाडू बनवायला घेतले. तर त्याच्यासाठी ना मी सगळ्यात पहिले ना इथे खोबरं किसून घेते. तर खोबऱ्याचेच लाडू बनवायचे आहेत ते, पण मिक्स ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये मी टाकणार आहे. तर हे असं मिक्सिंग असणार आहे. तर सगळ्यात पहिले ना मी इथे माझ्याकडे कोरडं खोबरं होतं. 2 वाट्या कोरडं खोबरं मी असं नाही का असे छोटे छोटे त्याचे पीस करून घेते. तुम्हाला वाटलं तर किसून घ्या, पण मग मला थोडा वेळ कमी होता, बाहेर पण जायचं आहे. त्याच्यामुळे मी ना लवकरात लवकर आहे ना अशा पद्धतीने खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आणि मिक्सरमध्ये ना याला असं जाडसर मी ना आता दळून घेते. सेम अशा पद्धतीने तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही आणखी बारीक करू शकता. त्याच्यानंतर आहे ना मी इथे घेतलेली आहे अक्रोडची पावडर, त्याच्यानंतर बदामची पावडर, नंतर घेतलेली आहे काजूची पावडर. आता या सगळ्या ना मी मिक्सरमध्ये ना असं फिरवून घेतलं आहे, यांना थोडं जाडसर असंच ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे ना मी 1 वाटी गूळ घेतला आहे. आता मी हे सगळं अंदाजे घेतलेलं आहे. तर गूळ कसा काय लागतो ते मी थोडं थोडं ॲड करेलच, पण सगळ्यात पहिले मी 1च वाटी घेतला आहे आणि माझ्या मते खोबरं हे माझ्या मते ना 2 वाटी असावं असं वाटतंय मला. पण मग मी ना थोडं गोड कमीच हे करण्याचा प्रयत्न केलाय. ॲक्च्युली मला त्याच्यामध्ये खजूर टाकायचं होतं, पण मग खजूर माझ्याजवळ थोडेच होते, त्याच्यामुळे मी काही म्हणजे ते टाकलं नाही. म्हटलं आपण ह्यावेळेस गुळाचं बनवावं. खजूर नेक्स्ट टाइम वगैरे मी तुमच्यासोबत तो ब्लॉग नक्कीच शेअर करेल. पण मग मी आज आहे ना मस्त असे खोबऱ्याचेच मला बनवून घ्यायचे होते खास करून. तर सगळ्यात पहिले ना मी इथे ना खोबरं हलकंसं भाजून घेते. 1-2-3 मिनिटं ना फक्त असं परतवून घेते त्याला आणि त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये ना गूळ टाकते मी आणि याच्यामध्ये ना एक पाव वाटी किंवा त्याच्यापेक्षा कमी मी पाणी टाकते, जेणेकरून गूळ जो आहे तो पातळ असावा. कारण लाडू बांधताना आहे ना ते असे कडक नको व्हायला, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलंय आणि गूळ जो आहे मी आता छान अशा पद्धतीने ना मेल्ट करून घेतलाय आणि याला आता आपल्याला ना एक तारी पाक करायचा आहे ना काही फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला असं झाग येतो ना फेस वगैरे तसा सुद्धा येऊन द्यायचं नाहीये, नाहीतर ते लाडू जे आहे कडक होतील. मुलं खात नाही लाडू कडक झाल्यानंतर. त्याच्यामुळे हे लाडू बनवत असताना खास करून या गोष्टींचं लक्ष ठेवायचंय. गूळ फक्त आपल्याला ना मेल्ट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जे सगळं आता मिश्रण हे मिक्सरमधून काढून घेतलं होतं सगळं त्याच्यामध्ये टाकायचं, व्यवस्थित त्याला एकजीव मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर आहे ना हे सगळं मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि मस्त असे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचेत. आता मी ना थोडं जास्त छोटे छोटे बनवलेत, पण तुम्ही थोडं तुमच्या याच्यानुसार बनवू शकता. तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीने त्याला शेप देऊ शकता, मोठे छोटे छोटे. पण मला मोस्टली छोटे बनवायचे होते त्याच्यासाठी, त्याच्यामुळे मी थोडे छोट्या साईजचे लाडू बनवून घेते आता सगळे. चला आज आहे डे 2. कालचा ब्लॉग जसं की तुम्ही पाहिलं लाडू वगैरे बनवले, त्याच्यामुळे काही जाणं झालंच नाही. जसं की तुम्हाला म्हटले होते की मला जायचं आहे गावात कपडे वगैरे घेण्यासाठी, जसं की आरूचे शर्ट वगैरे घेतले होते, तर त्यांच्यावरच्या काही कपडे घ्यायचे आहेत जसं की तुम्हाला म्हटले होते, तर तेच घेण्यासाठी जायचं आहे. आणि काल जाणं झालंच नाही कारण उशीर झाला वगैरे त्याच्यामुळे, आणि सकाळी माझी आणि आरूची थोडी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे ब्लॉग काही शूट झाला नाही आणि सकाळी सुद्धा मी गेली नाही. त्याच्यामुळे दुपारी मस्त आमची मायलेकाची झोप झाली, चंपू झाले. मी पावडर तेल लावून वगैरे मस्त झोपली होती शांत. खूप दिवसाने आज मी मस्त शांत अशी दुपारी झोप घेतली
तर चला आता रेडी झाले आणि मी ना भाजी वगैरे बनवून घेतली, कारण तिकडनं आल्यानंतर मला फक्त चपात्या बनवायचं काम राहील त्याच्यामुळे. आणि चला आता बराचसा वेळ झाला आहे, जवळजवळ 6:30 झाली आहेत आणि म्हटलं चला आता निघूया. आरूला पण रेडी करून दिलेलं आहे, तर चला निघूया. आणि मी काय काय आणलंय तुम्हाला ते दाखवते आणि मला काय ते सगळ्या गोष्टींवर फ्री भेटलं हे सुद्धा तुम्हाला दाखवते. आजच्या मी 2 पॅन्टा घेऊन गेली होती, म्हटलं की नाही का मुलाचं कुठे काय होऊन जाईल म्हणजे होईल सांगताच येत नाही, त्याच्यामुळे घरून एक्स्ट्राच्या पॅन्टा घेतल्या त्या आहेत. आणि हा आहे ना तिथे 3 पॅन्ट आणल्या त्याला डेली यूजसाठी, मी कॉम्बो होता त्याच्यामुळे 3 आणल्या. डेली यूजला छान असतात नाही का. थांब 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 हळूहळू हळूहळू. त्याच्यानंतर ही जे की तुम्ही याला पाहिलं होतं की मी झुडिओमधून ड्रेस आणली होती. हळूच काय बघण्यासारखं करतोय नुसतं. तर झुडिओमध्ये तुम्ही पाहिले असतील की मी शर्ट आणली होती आरूला, त्याच्यावर मी थोड्या मिसमॅच अशा पॅन्ट आणल्या, बिकॉज मी ते डेली वेअरसाठीच त्याला आणले होते ते ड्रेस. कारण आता उन्हाळा पण चालू होते आणि असे थोडे नाही का मुलांना सैलच कपडे वगैरे चांगले असतात, त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या हिशोबाने आणले. आता ही पॅन्ट थोडीशी जाड आहे पण मला आवडली ती म्हणून मी घेतली आहे. म्हटलं नाही का असं एक बाहेर कुठे येणं जाणं झालं त्यावेळेस ठीक आहे म्हणून ही घेतली. क्वालिटी छान आहे म्हणून खास करून मला आवडली, घेतली. मस्त असं जाड कापड आहे. त्याच्यानंतर ही एक काय चाललंय आरू सारखं चक्रा मारतोय तो. तर ही एक घेतली. तुम्हाला आता मी ज्यावेळेस त्याला ते ड्रेस घालेन त्यावेळेस पूर्ण त्याचा सेटअप दिसेल. नुसतं असं गोल राऊंड मारतोय सगळं. ऍक्च्युली मी खुर्चीवर मोबाईल ठेवलेला आणि पूर्ण खुर्चीला असं गोल 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 चक्रा मारतोय. काय चाललंय तुझं. ठीक आहे. त्याच्यानंतर हा मला एक कॉटनचा टावेल हवा होता म्हणून मी हा आणला मस्त असा. त्याच्यानंतर आपले चपात्या वगैरे ठेवण्यासाठी हे रुमाला आणलेत व्हाईट. आता मला नव्हती, बरेच दिवस झालं चालू होतं घ्यायचं त्याच्यामुळे हे घेतलं. काय चाललंय तुझं हळू ना पडशील. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ज्याच्यासाठी गेले होते ते दाखवते. हो छान आहे. हा बघा हा ड्रेस ज्या मुलीसाठी आम्ही बघायला, ज्या मुलीला बघायला जाणार आहोत, लहान अशी मुलगी आहे छान, तर तिला बघायला जाणार आहोत तर तिच्यासाठी मस्त असा ड्रेस. आता त्या दिवशी तुम्ही पाहिलं असेल हातातले वगैरे घेतले होते, ड्रेस घ्यायचा राहिला होता, वेळ नव्हता त्या दिवशी म्हणून आज मी जाऊन घेऊन आले. मस्त असं हे टॉप आहे आणि हे त्याच्यावरचं स्कर्ट आहे. खूप मस्त. लहान मुलांचे कपडे तर इतके भारी असतात ना, खूप मस्त वाटते. आता कलर थांबा 2 मिनटं. आता थोडं लाईटचं रिफ्लेक्शन आहे त्याच्यामुळे ते थोडं वेगळं वाटत असेल, पण ॲक्च्युअलमध्ये याचा कलर जो आहे थोडा वेगळा आहे. हे ना मस्त असे पूर्ण पिंक आहेत आणि हे क्रीमी याचा आहे टॉप. त्याचा थोडं ट्रान्सपरंट दिसत असेल तुम्हाला, पण खूप मस्त असा हा सेटअप आहे ड्रेसचा. मला खूप जास्त आवडलेला खास करून हा घेतला. हा कुठे जायचं जेसीपीला भेटायला. आता रस्त्यात पाहिलं जेसीपी तरी त्याला भेटायला जायचं जेसीपीला. असो चमचा कुठे टाकला, चमचा आण चमचा आण जा, चमचा आण. तुम्हाला दाखवते आता मला या सगळ्या गोष्टींवर काय गिफ्ट भेटलेलं आहे. आणि तो सारखं ते घरात फिरतोय नुसतं घेऊन 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 आण. तर हे बघा सगळ्या गोष्टींवर मला आहे ना मस्त असा हा झारा फ्री भेटला. छान असा हेवी मस्त आणि खूप मोठा आहे. हे बघा खूप मोठा असा झारा आहे. ऍक्च्युली हा झारा धरून माझ्याजवळ आहे ना जवळजवळ अगोदर एक तुटलेला आहे. हो हो म्हणजे असे 2 ते 3 झारे झालेत माझ्याजवळ. याच्यापेक्षा आणखी एक मोठा आहे पण मी तो अजून वापरायला काढलाच नाहीये. वरती ठेवला आहे माळ्यावर भांड्या ते याच्यामध्ये पोतींमध्ये. आणि हा एक आणखी झाला, आता याला वापरायला काढते. मस्त आहे, छान वाटलं, भारी सगळ्या गोष्टींवर भेटला. तर असं अशी काहीशी होती आजची शॉपिंग आणि फायनली पूर्ण झाली आमची शॉपिंग. जे काही आम्हाला ज्याच्यासाठी तयारी चालली एवढी बघायला वगैरे त्या बाळाला, तर ती तयारी फायनली पूर्ण झाली आहे. कुणाला जेसीपीला उद्या जाऊन आणलंय. जेसीपीचं वेळ आम्हाला. हो हो जाऊ जाऊ जाऊ. तर चला आता भाजी तर अगोदर बनवून गेली होती, तर आता फक्त चपात्याच बनवायच्या बाकी आहेत. बाकी आवरून गेली होती मी थोडंफार, त्याच्यामुळे आता काही एवढं नाही, फक्त चपात्या बनवायच्या आहेत. आणि अशी काहीसा म्हणजे असा काहीसा होता आजचा डे. सो चला आजचा व्लॉग जो आहे तो आपण इथेच एंड करूया. भेटूया एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चला बाय बाय.